नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वतीपते हर 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 महादेव. श्री भक्तकार्य कल्पद्रुम गुरुसारोघम श्रीमद राजाधिराज योगी महाराज त्रिभुवनानंद अद्वैत अभेद निरंजन निर्गुण निरालंब परिपूर्ण सदोदित सकलमत स्थापित सद्गुरु श्री माणिक प्रभु महाराज की जय. श्री माणिक जय माणिक हर माणिक हरि माणिक चिन्माणिक सन्माणिक जय जय हो सकल मता विजय हो. नमो श्री प्रभो माणिका निर्विकल्पा. नमो सिद्ध सिद्धांत शुद्ध स्वरूपा. नमो नेति नेतेति वेदांत विद्या. नमो निश्चला ब्रह्मरूपैकाद्या. सिद्ध साधक मंचावरील या ज्ञानयज्ञामध्ये या वाग्यज्ञामध्ये आज सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल या सिद्ध साधक पीठाचे सन्माननीय श्री विकासजी यांचा मी मनपूर्वक ऋणी आहे. श्री सद्गुरु दत्त संप्रदाय आणि या दत्त संप्रदायाशी संबंधित असणारी केवळ महाराष्ट्रामधलीच नव्हे तर संपूर्ण देशभरामधली जी एक भक्ती परंपरा आहे, जी एक ज्ञान परंपरा आहे, या भक्ती ज्ञान परंपरेचं चिंतन करणं, स्मरण करणं आणि प्राप्त परिस्थितीमध्ये सर्व जनांच्या उद्धारासाठी, सर्व लोकांच्या कल्याणासाठी तिचं आधुनिक तंत्रज्ञानाच्या द्वारे प्रसारण करणं ही कल्पनाच मुळात अतिशय असं म्हणूया की आपण कल्पकतापूर्ण आहे आणि अत्यंत निष्ठेनं, अत्यंत तळमळीनं आणि एक विशिष्ट व्यापक उदात्त असा हेतू ठेवून या कार्यक्रमाचे संयोजक असणारे श्री विकासजी हा अत्यंत विधायक उपक्रम राबवत आहेत. प्रभूंची त्यांच्यावर कृपा आहे आणि म्हणूनच हे एक अद्वितीय असं कार्य त्यांच्या हातून सिद्ध होत आहे. याबद्दल मला खूप आनंद वाटतो. यापूर्वी या मंचावरून दत्त संप्रदायाशी संबंधित थोर साधकांनी, अभ्यासकांनी, विद्वानांनी आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत. या सगळ्या वाटचालीमध्ये मी अतिशय नवखा आहे आणि म्हणून बालकाचे बोबडे बोल माते कौतुके या उक्तीप्रमाणे या ठिकाणी जे काही चिंतन मी आपल्यासमोर ठेवणार आहे, जे काही विचार मी आपल्यासमोर ठेवणार आहेत ते आपण समजून घ्या. जी काही चूक होईल अत्यंत उदार अंतःकरणाने मला क्षमा कराल याची मला खात्री आहे. माझ्या इथून पुढच्या काही व्याख्यानांमधून जो विषय मी आपल्यासमोर ठेवणार आहे तो विषय एका अस्पर्शित, थोडासा दुर्लक्षित अशा एका संप्रदायाशी संबंधित आहे. सकल मत संप्रदाय या नावानं हा संप्रदाय ओळखला जातो. श्री सद्गुरु माणिक प्रभु महाराज हे या संप्रदायाचे संस्थापक प्रवर्तक आहेत आणि मागील 2.5 शतकांपासून आज तागायत
हा संप्रदाय एक विशिष्ट सैद्धांतिक भूमिका स्वीकारत वाटचाल करतो आहे, विस्तार पावतो आहे. चंद्र जसा कलाकलांनी विकसित होत जातो आणि पौर्णिमेला त्याचं एक पूर्ण बिंब आपणास पाहावयास मिळतं, अगदी त्याचप्रमाणे हा संप्रदाय आज एका व्यापक वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेला आहे. विद्यमान माणिक प्रभू श्री ज्ञानराज महाराज यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आज संप्रदाय महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अगदी जागतिक पातळीवरही जाऊन पोहोचलेला दिसतो. तथापि विद्वानांनी, अभ्यासकांनी, साहित्याच्या, वाङ्मयाच्या, इतिहासाचं अवलोकन करणाऱ्या अभ्यासकांनी जी दखल या संप्रदायाची, या संप्रदायाने निर्माण केलेल्या साहित्याची घ्यायला हवी तितकीशी ती घेतलेली दिसत नाही. आणि म्हणून मला ही बाबही या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची वाटते की या यूट्यूब प्रसारणाच्या निमित्तानं हा काहीसा अस्पर्शित असणारा विषय आपल्यासमोर येतो आहे. सकलमत संप्रदाय आणि श्री सद्गुरू माणिक प्रभू महाराज यांचं कार्य, यांचं व्यक्तित्व आपल्यासमोर ठेवणं हा माझ्या एकूण व्याख्यानाचा मूळ गाभा असेल. मी आत्ता म्हटल्याप्रमाणे आद्य श्री माणिक प्रभू महाराज यांच्यानंतर पुढील 5 माणिक प्रभूंनी हा संप्रदाय आज खूप दूरवर नेऊन पोहोचवलेला आहे. तथापि या संप्रदायाचं तत्वज्ञान, या संप्रदायाची कार्यपद्धती, या संप्रदायाची सांप्रत काळी असणारी आवश्यकता, या सर्व गोष्टींची चर्चा होण्याची खूप आवश्यकता आहे. संप्रदायाचं जे नाव आहे सकल मत संप्रदाय, अनेकांना हा प्रश्न पडतो की ह्याचं नाव काय असेल. महाराष्ट्र ही तत्वज्ञानाची, तत्वविचाराची भूमी आहे. प्राचीन महाराष्ट्राचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा दत्त संप्रदाय असेल, नाथ संप्रदाय असेल, समर्थ संप्रदाय असेल, भागवत किंवा वारकरी संप्रदाय असेल, आणि असे अनेक संप्रदाय निर्माण झाले ज्या संप्रदायांनी फार मोठं एक असाधारण आणि अलौकिक असं कार्य करून ठेवलेलं आहे. या सर्व संप्रदायांची शीर्षकं जरी आपण पाहिली, यांची नावं जरी आपण पाहिली, तरी आपल्याला त्यांच्या स्वरूपाबद्दलची एक जाणीव व्हायला लागते. परंतु या संप्रदायाचं जे नामाभिधान आहे सकल मत, तेच इतकं अन्वयार्थक आहे की त्यातच त्याची विशिष्टताही दडलेली आपल्याला दिसते. सकल मतांचा आदर करणारा तो सकल मत संप्रदाय. आपल्याला माहिती आहे की आपली भारतभूमी ही भिन्न भिन्न मतांना, भिन्न भिन्न विचारांना, भिन्न भिन्न दृष्टिकोनांना निर्माण करणारी भूमी आहे. आणि म्हणून या भिन्न भिन्न, या भिन्नतेमध्ये, या विविधतेमध्ये असणारी जी एक सुंदरता आहे, हे आपलं वैशिष्ट्य तर आहेच आहे. आणि या भिन्नतेचा, या विविधतेचा आपण अत्यंत गौरवाने उल्लेखही करत असतो. तथापि ही भिन्नता, हीच विविधता कधी कधी आपल्याला घातकही ठरते. आपल्या सामाजिक जीवनामध्ये, आपल्या राष्ट्रीय जीवनामध्ये ज्या आपदा आजपर्यंत येऊन गेल्या, जे संघर्षाचे कठीण प्रसंग येऊन गेले, त्या संघर्षांच्या मागं, त्या आपदांच्या मागं या विविधतेमध्ये असणारी विषमता ही दडलेली आपल्याला दिसते. विविधता आणि विषमता याच्यामधलं असणारं अंतर जर आपण लक्षात नाही घेतलं तर मग मोठी समस्या निर्माण होते. आणि आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या सामाजिक राष्ट्रीय जीवनामध्ये एक संकटांची मालिकाही निर्माण झाली. जे जे सत्पुरुष आपल्या भारतभूमीमध्ये जन्माला आले, जे जे विचारवंत आपल्या भारतभूमीमध्ये जन्माला आले, त्यांच्या जीवन कार्याचं एक उद्दिष्ट हे राहिलेलं आहे
की हा विभागलेला, विभाजित झालेला जो जनसमुदाय आहे याला एका तत्वाखाली, एका विचाराखाली, एका ध्येयाखाली आणि एका दृष्टिकोनाखाली एकत्र आणणं. आणि असे प्रयत्न आपल्या राष्ट्रामध्ये जर इतिहासाचा आपण नीट मागोवा घेतला तर अनेकदा घडलेले दिसतात. या प्रसंगांचा किंवा या प्रयत्नांचा उल्लेख वारंवार होत असलेला दिसतो. अगदी प्राचीन कालखंडापासून ते आधुनिक कालखंडामध्ये आपल्याला असं दिसतं की समाजाचं ऐक्य स्थापित करण्यासाठी, समाजामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयत्न होत गेले. या प्रयत्नांची दखल घेतली गेली. परंतु श्री माणिक प्रभूंनी जो प्रयत्न 18व्या शतकामध्ये या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो, त्या प्रयत्नाची जशी दखल घ्यायला हवी तशी दखल घेतलेली दिसत नाही. आणि म्हणून या व्याख्यान मालिकेच्या माध्यमामधून श्री प्रभूंच्या या सर्व भूमिकांचा, सर्व दृष्टिकोनांचा आदर करणाऱ्या एका विलक्षण संप्रदायाचा, खरं तर ही एक जीवनविद्या आहे, या जीवनविद्येचा काही एक विचार आपल्यासमोर ठेवावा, काही एक चिंतन आपल्यासमोर ठेवावं. आणि म्हणून हा वाग्यज्ञ मी आरंभिलेला आहे. मला माहिती आहे की माझी मती, माझी क्षमता आणि माझी कुवत या एकूण या सगळ्या व्यापक तत्वविचाराला समोर ठेवण्यासाठी खूप मर्यादित आहे. परंतु तरी अत्यंत विनयाने मी आपल्याला सांगतो की जेवढं काही मला झेपेल, जेवढं काही मला जमेल ते अत्यंत प्रामाणिकपणे आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आजच्या या पहिल्या पुष्पामध्ये मुख्यत्वे या संप्रदायाचं जे आराध्य दैवत आहे किंवा हा संप्रदाय ज्यांनी प्रवर्तिला ते सद्गुरू श्री माणिक प्रभू महाराज, आद्य माणिक प्रभू महाराज यांच्या जीवनचरित्राचा परिचय आपल्याला व्हावा, हा महत्वाचा हेतू आहे. याचं कारण असं आहे की माणिक प्रभू महाराजांचं जीवन जे 47-48 वर्षांचं लौकिक जीवन होतं, या लौकिक जीवनामध्ये जे अलौकिक, असाधारण असे अनेक प्रसंग येऊन गेलेले आपल्याला दिसतात. त्या प्रसंगांमधून आद्य माणिक प्रभूंची असणारी, ज्याला आपण काय म्हणू की एक व्यापकता त्यांच्या व्यक्तिमत्वाची, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असणारं संतत्व, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असणारं दैवित्व आपल्याला प्रतिबिंबित झालेलं दिसतं. आणि म्हणून कोणत्याही संप्रदायाचा अभ्यास करत असताना त्याचा आरंभकर्ता कोण आहे, त्याचा निर्माता कोण आहे, त्याचा प्रवर्तक कोण आहे, त्याचा संस्थापक कोण आहे आणि त्याचं जीवन कशा पद्धतीने घडलं याचा प्रारंभीचा अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून आजच्या ह्या पहिल्या पुष्पामध्ये सर्वप्रथम मी श्री माणिक प्रभू महाराजांच्या आणि श्री क्षेत्र माणिकनगरच्या संबंधानं काही एक विचार आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. श्री माणिक प्रभू महाराज यांच्या समकालीन जी परिस्थिती होती, म्हणजे 19व्या शतकाचा अंत्य कालखंड हा माणिक प्रभूंची एक कालखंड साधारणतः राहिलेला दिसतो. या सगळ्या कालखंडाकडे जर आपण एक दृष्टिक्षेप टाकला, ब्रिटिशांची एक राजवट संपूर्ण देशभरामध्ये स्थिरावत होती, एक परसत्ता आपल्या देशावर एक निरंकुश सत्ता स्थापित करत होती आणि संपूर्ण देशभरामध्ये एक अत्यंत अनावस्था परिस्थिती ज्याला आपण म्हणू अशी निर्माण झालेली आपल्याला दिसते. अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशासमोर निर्माण झालेल्या राष्ट्रीय समस्येची उकल करणारा महात्मा म्हणून आपल्याला सद्गुरू माणिक प्रभू महाराजांकडे पाहावं लागतं. मी एक मोठं विधान आपल्या समोर करतोय. ही राष्ट्रीय समस्या कोणती आहे आणि या राष्ट्रीय समस्येचा या समस्येची उकल करण्याचा जो प्रयत्न सद्गुरू श्री माणिक प्रभू महाराजांनी केला तो कसा आहे, ही गोष्ट समजून घेण्याची आवश्यकता आहे. माणिक प्रभूंच्या काळामध्ये राष्ट्रीय एकात्मता ही एक आव्हानात्मक बाब होती. एकीकडे आपला देश भौगोलिक विशालतेने मोठा आहे, त्याचसोबत भौगोलिक विशालतेसोबतच जाती, संस्कृती, भाषा, प्रवृत्ती यांची विविधता आपल्याला पाहायला मिळते. अनेक धर्म, अनेक पंथ
आणि अनेक मते यामुळे आपला भारतीय समाज वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेला गेलेला आपल्याला दिसतो. प्रत्येक जण आपल्या चौकटीमध्ये एका संकुचित अशा वर्तुळामध्ये मग्न झालेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे हे एक राष्ट्र आहे, हा एक राष्ट्रीय समाज आहे, अशा पद्धतीचं वातावरणच ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये देशभरामध्ये आपल्याला पाहायला दिसत नाही. या भेदांचा भेद करून श्री प्रभूंनी धार्मिक आणि सामाजिक समतेची गुढी उभारली असं जर आपण म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. श्री माणिक प्रभू महाराज महाराष्ट्रातील महापुरुषांपैकीच एक आहेत. तथापि महाराष्ट्रीय समाजास, मराठी माणसास त्यांचा असावा तसा परिचय दिसत नाही. याचं कारण असं आहे की आजच्या महाराष्ट्रासारखा तत्कालीन महाराष्ट्र एकसंघ नव्हता. त्या काळातील वऱ्हाड प्रांत मध्य प्रांताला जोडलेला होता. मराठवाडा निजाम प्रदेशाचा भाग होता. आणि जेव्हा देश स्वतंत्र झाल्यानंतर भाषावार प्रांत रचना आपण केली तेव्हा हा परिसर कर्नाटकामध्ये गेला. आणि त्यामुळे स्वाभाविकच कर्नाटकामध्ये किंवा महाराष्ट्राच्या परिघाबाहेर गेलेले जे महाराष्ट्राचेच असणारे जे भाग आहेत यांच्याकडे जे दुर्लक्ष होत गेलं ते या भागाकडे झालेलं आपल्याला दिसतं. मी आता म्हटल्याप्रमाणे 19व्या शतकाचा मध्यकाळ हा प्रभूंचा कार्यकाळ आहे. याच काळात इंग्रजी सत्तेचा पाश आपल्या देशावर पूर्णतः आवळला गेलेला होता. प्रजेत बेजबाबदारपणा वाढलेला होता, स्वार्थ बोकाळलेला होता. दूरदर्शी मुत्सद्देगिरीचा अभाव आपल्या या कालखंडामध्ये जाणवतो. पराकुटीचा स्वार्थ बोकाळलेला आहे, तेजस्विता नष्ट झालेली आहे, परस्पर सहकार्य व सहानुभूतीचा अभाव दिसतोय. अशा वेळेला भ्रांत झालेल्या समाजाला जाग करणं, त्याला नवा मार्ग दाखवणं व त्याला स्वरूपाचा साक्षात्कार घडवणं आवश्यक होतं. मोठ्या साधू संतांनी हे कार्य देशभरामध्ये केलं. एका मर्यादित अवकाशामध्ये स्थळाच्या आणि काळाच्या अवकाशात का असेना, परंतु हेच कार्य श्री प्रभूंनीही पार पाडलेलं आपल्याला दिसतं. श्री प्रभूंची जी कर्मभूमी आहे त्या कर्मभूमीचं महत्व हे खूप वैशिष्ट्यपूर्ण असं आहे. तत्कालीन निजाम राज्यातील गुलबर्गा, कल्याण व बेदर, ज्याला आपण आज बिदरही म्हणतो, या शहरांच्या त्रिकोणात केंद्रस्थानी श्री माणिकनगर हे क्षेत्र अस्तित्वात असलेलं आपल्याला दिसतं. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र असा राज्यांचा त्रिकोण या पुण्यभूमीशी संबंधित आहे. सामाजिक दृष्ट्या जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा स्वाभाविकच निजामाची राजवट या परिसरामध्ये असल्यामुळं प्रशासकीय कारभारामध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्यांवर मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याचसोबत हिंदू धर्मात पंथभेद प्रचंड माजलेले आहेत. माहिती आहे आपल्याला, शैव वैष्णवांमध्ये कटुता आहे. हा प्रदेश बसवेश्वर, महात्मा बसवेश्वरांची कर्मभूमी आहे. त्यामुळे स्वाभाविकच लिंगायत पंथाचं प्राबल्य ही या भागामध्ये आहे. आणि म्हणून एकीकडे हिंदू धर्मामध्ये, हिंदू मतामध्ये, हिंदू समाजामध्ये अंतर्गत मतभेद खूप आहेत. आणि इस्लामी राजवट असल्यामुळं एका इस्लामी सत्तेचं, एका ज्याला आपण धार्मिक पातळीवर परविचार म्हणूयात काय, त्याचंही प्राबल्य मोठ्या प्रमाणामध्ये माजलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये श्री प्रभू या परिसरामध्ये कार्य करत असलेले आपल्याला दिसतात. या भाषिक दृष्ट्या आपण विचार करतो तेव्हा काय दिसतं? मराठी, कानडी, तेलुगू, उर्दू आणि फारशी असा पंचवेणी संगम, आपल्या संस्कृतीमध्ये त्रिवेणी संगमाला खूप महत्व आहे. म्हणजे भाषिक पातळीवर तर पंचवेणी संगम पाहायला मिळतो. मराठी, कानडी, तेलुगू, उर्दू आणि फारसी अशा भाषांचा हा पंचवेणी संगम मोठा विलक्षण आहे. हा जो प्रदेश आहे, ज्या प्रदेशामध्ये श्रीप्रभूंचं कार्य संपन्न झालं, या प्रदेशाचं प्राचीन नाव
मणिचूल पर्वत असा आहे. प्राचीन मैलार क्षेत्र, खंडोबा मल्हारी माळसाकान महाराष्ट्राचं आराध्य दैवत, त्या दैवताशी संबंधित असणारं हे मैलार क्षेत्र ही माणिकनगरपासून खूप जवळ आहे. माणिगिरी आणि वृषभाद्री असे ही उल्लेख या प्रदेशाचे प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतात. जेव्हा राजेशाहीच्या दृष्टीने आपण विचार करायला लागतो तेव्हा प्राचीन काळातील अत्यंत पराक्रमी राजा पुलकेशी हा याच प्रदेशातला, याच परिसरातला आहे. चालुक्यांचं आणि कलचोरींचं घराणंही याच प्रदेशामध्ये असलेलं आपल्याला दिसतं. त्यांची सत्ता केंद्रही याच परिसरामध्ये असलेली आपल्याला दिसतात. एवढंच काय, स्मृतिकार विज्ञानेश्वर ज्यांचा उल्लेख अत्यंत आदराने मी आपल्यासमोर आत्ता केला, ते वीरशैव संप्रदायाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर हे आणि माणिक प्रभूंचं वास्तव असणारं बसव कल्याण हे एकाच ठिकाणचं. प्राचीन काळातील संत श्री सदानंद, त्यांचे शिष्य पूर्णानंद, स्वामी समर्थांचे माफ करा समर्थ रामदासांचे शिष्य शिवराम स्वामी, प्रख्यात विभूती श्री आनंद प्रभू, श्री वक्कप प्रभू, अशा कितीतरी तपस्वी आणि थोर व्यक्तित्वांनी हा परिसर पावन झालेला दिसतो. अशा या परिसरामध्ये श्री माणिक प्रभूंचा उदय व्हावा एक विलक्षण बाब असलेली आपल्याला दिसते. माणिकनगर या तीर्थक्षेत्रासंबंधीची माहिती यथावकाश आपल्याला होईलच. त्याचसोबत आपल्याला श्री प्रभूंचा कुलवृत्तांतही समजून घ्यावा लागतो. प्रभूंच्या कुळाचे जे मूळ गाव आहे त्या मूळ गावाचं नाव हरकुळ असं आहे. प्रभूंचे पणजे श्री केशव नाईक हे अत्यंत सात्विक वृत्तीचे असे सद्गृहस्थ होते. त्यांचा व्यवसाय सराफीचा. वत्सगोत्रीय देशस्थ ऋग्वेदी आश्वरायण शाखेचे हे ब्राह्मण गृहस्थ, स्वभावाने शांत मृदू, काहीसे आध्यात्मिक. मात्र प्रत्येक घरामध्ये ग्रहकलह होता तसा यांच्याही घरामध्ये एक दिवस ग्रहकलह झाला आणि त्यामुळं प्रपंचाचा वीट येऊन त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला. त्यांची जी कुलस्वामिनी आहे त्या कुलस्वामिनी मातेची एक मूर्ती सोबत घेऊन ते या हरकुळहून कल्याण येथे आले. कल्याणी असा उल्लेख येतो ज्याला आज आपण बसव कल्याण म्हणतो, बसवेश्वरांचं क्षेत्र. त्या कल्याण येथे आले. जुन्या काळामध्ये नवाबाची राजधानी असणारे हे कल्याण. या ठिकाणी श्री केशव नाईक म्हणजे आलेले आपल्याला दिसतात. तिथे आल्यानंतर जवळच असणाऱ्या झरणी नरसिंहाच्या कृपेने त्यांना पुत्रप्राप्ती झाली आणि स्वाभाविकच पुत्राचं नावही त्यांनी नरसिंह असं ठेवलं. यथावकाश मुलाचं लग्न झालं. मुलास त्यांनी रामाची उपासना करण्यास सांगितली तर सून बच्चम्मा देवी यांना हनुमंताची उपासना करण्यास सांगितली. या दाम्पत्याचे थोरले चिरंजीव मनोहर पंत, श्री प्रभूंचे वडील, या दाम्पत्याचे थोरले चिरंजीव मनोहर पंत हे सुद्धा अत्यंत सत्वशील असे गृहस्थ होते आणि त्या काळामध्ये भक्तकवी म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. यांचा शिष्य परिवारही होता आणि या शिष्य परिवाराचं वैशिष्ट्य असं की सर्व जाती धर्माच्या नागरिकांचा, लोकांचा समावेश त्या शिष्य परिवारामध्ये असायचा. नरसिंह पंतांच्या मृत्यूनंतर बच्चम्मा त्यांची लाडवंती हे जे माहेर आहे, गाव आहे, या लाडवंती गावी आपल्या मुलांसह आल्या. लाडवंती नजीक असणाऱ्या रामतीर्थ या क्षेत्री मनोहर पंतांनी आपली दत्तोपासना सुरू केली. ते दत्तभक्त होते आणि या दत्तोपासनेचं फलित असावं पहिल्या पुत्राचा जन्म झाला. या पहिल्या पुत्राचं नाव हनुमंत असं ठेवलं. हनुमंताची ही उपासना ते करत आणि हनुमंताची कृपा म्हणूनही हे हनुमंत नाव त्यांनी आपल्या पहिल्या मुलास ठेवलं. हे हनुमंत
वृत्तीनेच विरक्त होते. लहानपणी तर त्यांना मौनी बाबाही म्हटलं जायचं. आणि म्हणून एक चिंता त्यांच्या मनामध्ये होती की हा थोरला पोरगा असा विरागी वृत्तीचा, काहीसा गुण वागणारा, मग आपल्या कुणाचं काय व्हायचं? लोकांचा उद्धार करणारा मुलगा आपल्या उदरी जन्माला यावा असं त्यांची इच्छा होती. आणि म्हणून ती चिंता त्यांच्या मनामध्ये सतत असलेली दिसते. आणि ही चिंता दूर व्हावी म्हणून बय्यम्मांनी एक कठोर दत्तोपासना केली. आणि एक दिवस दृष्टांत बय्यम्मांना झाला. त्यांच्या स्वप्नामध्ये साक्षात दत्तांनी येऊन त्यांना सांगितलं की मी तुझ्या उदरी जन्म घेणार आहे. या ठिकाणी मला भगवान बुद्धाच्या चरित्रातली गोष्ट आठवते. बुद्धांच्या मातेलाही असाच दृष्टांत झालेला होता, असे स्वप्न पडले होते. त्याप्रमाणे बय्यम्मांना दृष्टांत झाला. असं सांप्रदायिकांमध्ये मानलं जातं, अशी श्रद्धा आहे की रामनवमीच्या दिवशी श्री दत्तांनी गर्भधारणा बय्यम्मांच्या उदरी केली. आणि मग स्वाभाविकच त्यांना जे डोहाळे सुद्धा लागलेले होते ते कसे आहेत? दानधर्म करावा, परोपकार करावा, भक्तीचा प्रसार प्रचार करावा, असे एक विलक्षण डोहाळे बय्यम्मांना लागलेले दिसतात. स्वाभाविकच आहे, साक्षात श्री दत्त त्यांच्या उदरामध्ये निवास करत होते. आणि अखेरीस मार्गशीर्ष शुक्ल 14 शके 1739 22 डिसेंबर 1817 या दिवशी लाडवंती या ग्रामी श्रीप्रभूंचा अवतार झाला, श्रीप्रभूंचा जन्म झाला. कृष्ण जन्माप्रमाणेच प्रभूंच्याही जन्मकाळी सर्व सृष्टी आनंदित झाली, उल्लसित झाली, प्रसन्नतेने नाहून निघाली. या नवजात बालकाचे नाव माणिक असे ठेवण्यात आले. तथापि आजी बच्चम्मा लाडाने माणिक म्हणण्याऐवजी रत्न्या या नावानेच लहानपणी त्यांना हाक मारत असत. श्रीप्रभूंचं बालपण जर आपण पाहिलं तर भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाप्रमाणे, बालजीवनाप्रमाणे अनेक घटना प्रभूंच्या बालजीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सवंगड्यांसोबत खेळात रममाण होणे, त्यांना सर्वतोपरी मदत करणे, व्रात्यपणा करणे, खोडकरपणा करणे. परंतु आपले सवंगडी, आपले मित्र जर संकटात सापडले असतील तर त्यांना लगेच धावून जाणे. कृष्णाच्या चरित्रातल्या अनेक गोष्टी आपल्याला माहिती. बालपणापासूनच भाऊ म्हटलं जायचं माणिक प्रभूंना, आद्य माणिक प्रभूंना लहानपणी भाऊ म्हटलं जायचं. पण या भाऊंच्या व्यक्तिमत्वामध्ये काहीतरी एक विलक्षण असं सामर्थ्य आहे, काहीतरी गूढता आहे, याची जाणीव त्या परिसरातील नागरिकांनाही झालेली होती. आणि अशा अनेक प्रसंग त्यांच्या बालजीवनात, त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. एक दोन प्रसंगांचा फक्त उल्लेख मी आपल्यासमोर करतो. म्हणजे प्रभूंच्या व्यक्तिमत्वामध्ये असणारी जी एक विलक्षण अशी योग सामर्थ्याची क्षमता किंवा ताकद होती, त्याचं प्रत्यंतर बालपणापासून आपल्याला पाहायला मिळतं. एक प्रसंग असा आहे, त्यांचा बालमित्र गोविंदा गवळी रोज शेतात जायचा, जनावरे घेऊन सगळ्यांसोबत खेळायला जाणारा हा बालमित्र आलाच नाही. एक दोन दिवस तो आलाच नाही. आणि त्यामुळे मग प्रभू, भाऊ आणि त्यांचे मित्र या गोविंदा गवळीच्या घरी गेले. जाऊन पाहतो तो काय, त्याच्या घरामध्ये शोक चालला होता. त्याची आई त्या गोविंदाची आणि त्याचे नातेवाईक शोक करत होते. त्यांनी पाहिलं की गोविंदा मृत अवस्थेत आहे. पण प्रभूंची कृपादृष्टी गोविंदावर पडली आणि त्यांच्या मुखामधनं उद्गार बाहेर पडले, काय हे वेडे लोक, मनुष्य जिवंत असताना शोक करतायत. आता हे प्रभूंचे उद्गार ऐकल्यानंतर आजूबाजूचे लोक प्रभूंकडे पाहू लागले. प्रभूंनी गोविंदाच्या आईस सांगितले, माते, आई, मी आल्यानंतर तुम्ही गोविंदास कसं सांगता? अरे गोविंदा, भाऊ आलेला आहे, भाऊ आलेला आहे, मित्र आलेले, अशी हाक मारा.
बोलवा गोविंदाला. आणि त्याही उद्विग्न मनस्थितीमध्ये, दुःखकारक अशा स्थितीमध्ये गोविंदाच्या आईनी त्याला हाक मारली, अरे गोविंदा, भाऊ आलेला आहे, मित्र आलेले आहेत तुझे. आणि काय आश्चर्य, आईने तसे करताच, ती हाक मारताच जणू काही झोपेतून जाग व्हावं त्या पद्धतीने गोविंदा खडबडून उठून बसला. प्रभूंच्या चरित्रामध्ये हा प्रसंग बाललीलांमध्ये पाहावयास मिळतो. यावरून प्रभूंना वाचासिद्धी होती, प्रभूंच्या वाचेमध्ये एक सिद्ध क्षमता होती, हे लक्षामध्ये येत. दुसरा एक असाच प्रसंग आहे. प्रभू रस्त्याने जात असता त्यांनी एकदा पाहिलं, एक गाभण म्हैस होती आणि या गाभण म्हैशीला एक खोडकर व्रात्य पोरगा सारखा त्रास देत होता. दगड मारत असेल, लाथा घालत असेल, आणखीन काही करत असेल. एक दोनदा प्रभूंनी समजून सांगितले की असं करू नको, चुकीचं आहे हे. परंतु असं अनेकदा सांगूनही तो ऐकत नाही. असं पाहिल्यानंतर प्रभूंनी आपली शक्ती त्याला दाखवली. झालं असं की त्या म्हशीच्या पाठीवर हात मारल्यानंतर त्या व्रात्य खोडकर मुलाचे हात त्या म्हशीला चिटकून बसले आणि म्हैस धावत निघाल्यानंतर तो पोरगाही फरफटत पुढे जायला लागला. त्याला लक्षात आलं की आपल्याकडनं चूक झालेली, आपण सांगूनही ऐकलेलं नाही. आणि शेवटी मग विनवण्या केल्यानंतर प्रभूंनीच त्या संकटातनं त्याची ही सुटका केली. प्रभूंच्या या बाललीला अशा मी एक मोजक्या 2 लीलांचा फक्त आपल्यासमोर उल्लेख केला. एक योगशक्ती प्रभूंना जन्मापासूनच अवगत होती. स्वाभाविकच प्रभूंच्या या बाललीला सर्वदूर पोहोचत होत्या, त्यांचा लौकिक सर्वदूर जात होता. आणि मग गोरगरीब जनता असेल, अडचणीतली माणसं असतील, आजारी लोक असतील, प्रभूंना भेटण्यासाठी येत असत. हार, फुले, मिठाई घेऊन प्रभूंच्या चरणापाशी ते ठेवत असत. त्यांना शोधत फिरत असत. प्रभू एका ठिकाणी कुठेही बसत नाहीत. कधी या शेतात, त्या शेतात आजूबाजूच्या जंगलामध्ये ते फिरत आणि मग प्रभूंना शोधत भेटत भक्त त्यांच्याकडे जात असत. आणि प्रभूही कोणताही भेद न ठेवता सर्वांवर कृपा करत नसत. प्रभूंच्या व्यक्तिमत्वामध्ये असणारं हे विलक्षण सामर्थ्य जे आहे ते बालपणापासून पाहायला मिळतं. जात पात धर्म न मांडण्याची वृत्ती हा त्यांचा स्थायी भाव होता. पुढे चालून सकल मताची जी स्थापना त्यांनी केली, त्या सकल मताची सगळी विजय त्यांच्या बालपणामधल्या या वेगवेगळ्या लीलांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. श्री प्रभूंचं वागणं मोठं विलक्षण होतं. कधी कधी श्रीमंतीचा थाट असायचा, अंगावर भरदरी वस्त्र घालणं असेल, तर कधी कधी 4-4 दिवस लंगोटावरच ते राहत. अशा या काहीशा विक्षिप्त वागण्यामुळं प्रेमानं कासेनं लोक त्यांना लहानपणी वेडा भाऊ म्हणत. ही अवधूत अवस्था लहानपणापासून त्यांच्यात होती. श्री दत्तप्रभूंच्या चरित्रातलं हे एक वैशिष्ट्य आहे. अवधूत स्थिती, अवधूत अवस्था, त्याशी असणारं श्री प्रभूंचं साम्य आपल्याला इथं पाहायला मिळतं. रानावनात भटकणं, खळाळणाऱ्या पाण्याशी खेळणं, झाडावरून उड्या मारणं, पक्ष्यांसोबत गोष्टी करणं, पारंब्यांवर झोके घेणं, असे अनेक खेळ सतत त्यांचे चालायचे. जणू काही सृष्टीशी एक विलक्षण मैत्रीचं नातं त्यांचं स्थापित झालेलं आपल्याला दिसतं. लौकिक अर्थानं श्री प्रभू शाळेत कधी गेले नाहीत, परंतु श्री प्रभू नंतरच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या भाषांवर त्यांचं असणारं प्रभुत्व, कुराण सारख्या परमताच्या परधर्माच्या ग्रंथाचा त्यांचा असणारा व्यासंगी अभ्यास आणि वैदिक पंथाच्या पलीकडे असणारी जी भिन्न भिन्न दर्शनं आहेत, शैवमत, बसवेश्वरांची वचन साहित्य असेल किंवा आणखीन काय असेल, या सगळ्यांचा जर आपण व्यासंग पाहिला तर त्यांच्यामध्ये असणारं अलौकिक प्रतिभेचं जे एक स्वरूप आहे आपल्याला लक्षात येतं. मी आता म्हटलं की प्रभू लौकिक अर्थानं शाळेत कधी गेले नाहीत. मनोहर पंतांच्या मृत्यूनंतर बायम्मा पुन्हा माहेरी कल्याणीला आल्या. काही काळात मुलांसह त्या ठिकाणी राहिल्या.
तेथे श्री दीक्षित या विद्यासंपन्न अग्निहोत्री पंडिताने श्री प्रभूंची योग्यता जाणली आणि त्यांची मनोभावे सेवा केली. परंतु या कल्याणीमध्ये जरी श्री प्रभूंच्या बालजीवनातला एक टप्प्या कल्याणीच आहे, त्याला कल्याणी पर्व आपण म्हणू शकू. कल्याणीला त्यांचे मामा भगवंतराव कुलकर्णी यांच्याकडे त्यांचं वास्तव्य होतं. तेव्हा प्रभू 16 वर्षांचे होते. त्यांचं हस्ताक्षरही चांगलं होतं, शाळेत न जाताही चमत्कारच, चांगलं लिहायचे, चांगलं वाचायचे. आणि घरातला थोरला मुलगा हा फारसा कमवत नाही, श्रीप्रभूंचा मोठा हनुमंत भाऊ मोठा, त्यामुळं असं वाटायचं मामाला की प्रभूंनी आता प्रपंचाला हातभार लावावा, काही कामधंदा उद्योग करावा. आणि म्हणून बळजबरीनेच त्यांनी श्रीप्रभूंना जकात नाक्यावर वसुलीच्या कामाला ठेवलं. आता प्रभू वैरागी वृत्तीचे, त्या जकातीचा जमा झालेला पैसा प्रभू बैराग्यांना आणि गोरगरिबांना वाटून टाकत असत. आणि स्वाभाविकच व्हायचं तेच झालं. कामावरून परत घरी येऊन पाहिले बसले. एक दिवस मामाच्याच बिछाण्यावर ऐशोआरामामध्ये प्रभू लोळत पडलेले आहेत असं मामांनी पाहिलं. आणि मग मामांचा रागाचा पारा जरा चढला. मामा त्यांना जरा रागावूनच बोलले आणि सांगितलं की हो, तुला जर कामधंदा उद्योग व्यवसाय करायचा नसेल ना तर घराच्या बाहेर जा, चालता हो. आणि पडत्या फळाची आज्ञा जणू काही असावी त्या पद्धतीनं श्री प्रभू कल्याणीतनं मामाच्या घरात नाजवातनं बाहेर पडले. माझा जन्म प्रपंच करण्यासाठी नाही असे उद्गार त्या ठिकाणी त्यांनी काढलेले आपल्याला दिसतात. वचन प्रभूंचं सुप्रसिद्ध आहे, प्रभुविन कोण कुणाचा वाली, प्रभुविन कोण कुणाचा वाली, करता हरता तो करविता, मी मिथ्या जन बोली, असे उद्गार प्रभूंच्या मुखातनं बाहेर पडलेले आपल्याला दिसतात. हे जे मी पण आहे, हे माझं आहे, ही वृत्तीच मुळात प्रापंचिक माणसाच्या जीवनामध्ये दुःखाचे पर्वत प्रसंग निर्माण करते. आणि म्हणून या प्रपंचामध्ये प्रभू अडकणारे नव्हतेच. हे मी मिथ्या आहे, मी पण मिथ्या आहे असं बोलत प्रभू त्या ठिकाणाहून बाहेर पडलेले दिसतात. प्रभूंच्या जाण्यानं स्वाभाविक कुटुंबियांना गृहत्याग केल्यामुळं, कल्याणातनं बाहेर पडल्यामुळं त्या कल्याणीतील बसव कल्याणमधील त्यांचे मित्रपरिवार जे होते त्यांनी गोळा केलेला आणि गावकरी होते त्यांना एक दुःख झालेलं आपल्याला दिसतं. आणि प्रभू अशा रीतीने कल्याणमधून बाहेर पडले. कल्याणपासून 3 कोसांवर मंठाळ हे गाव, तेथूनच जवळ अंबिलकुंड जे आज अमृतकुंड म्हणून ओळखलं जातं, त्या नावाचं एक तीर्थ आहे. त्याच्याजवळ एक शिवालय होय. त्या शिवालयाच्या बाजूने एक ओढा वाहतो. ओढ्याच्या पुढे गर्द झाडी आहे, जवळ डोंगर आहेत आणि त्या डोंगरामध्ये काही गुहाही आहेत. असा हा निसर्गरम्य परिसर एकांतासाठी व तपस्साधनेसाठी योग्य आहे आणि म्हणून प्रभूंनी तो निवडला. आणि त्या परिसरात, त्या शिवालयाच्या परिसरामध्ये असणाऱ्या गर्द वनराईत, डोंगरांमध्ये असणाऱ्या गुहांमध्ये प्रभूंची साधना सुरू झाली. एक दिवस मंठाळचा एक कुलकर्णी या शिवालयात शिवदर्शनासाठी आला आणि त्याने पाहिलं की तिथं कुठंतरी समोर शिळेवर एका जणू काही शंकराचार्य विराजमान झालेले आहेत अशा पद्धतीचा एक तेजपुंज तरुण बसलेला त्यांनी पाहिला. दर्शन घेण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आणि म्हणून तो गेला. तर अचानक प्रभू तिथून अंतर्धान पावले आणि क्षणात त्याला एका वाघाचंही, अत्यंत भयावह अशा वाघाचंही दर्शन तिथे त्याला झालं. घाबरून जाऊन तो कुलकर्णी पुन्हा आपल्या मंठाळच्या घरी गेला. काळ गेला 2-3 महिन्यांचा. या कुलकर्ण्याची बायको गरोदर होती आणि तिच्या बाळंतपणाचे दिवसही जवळ आले होते. आणि काही अडचणीमुळं ही अडलेली बाळंतीण प्रसव वेदनांमध्ये तडफडत होते. अचानक ज्या तेजस्वी पुरुषाचं दर्शन त्या कुलकर्ण्याला त्या जंगलात झालेलं होतं शिवालयापाशी, तो तरुण त्या ठिकाणी अवतीर्ण झाला. कुलकर्ण्यांनी ओळखलं
की हा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून कल्याणचे श्री माणिक प्रभू आहेत. आणि मग श्री प्रभूंच्याच कृपा प्रसादानं ती अडलेली बाळंतीण त्या ठिकाणी मोकळी झाली. प्रभूंची ही कथा, ही वार्ता सर्वदूर पसरली. आणि मग पुढे आंबील कुंडावर भक्तांची रीग लागली. प्रभूंचं वास्तव्य अमृत कुंडावर, आंबील कुंडावर राहिलं. आणि जसं बसव कल्याणमध्ये भक्त त्यांना शोधत येत, तसं या आंबील कुंडावरही भक्त त्या ठिकाणी येत. मोठी यात्रा लागेल. पेढे, बर्फी, खवा, हार, फुले यांची दुकाने त्या ठिकाणी निर्माण होत. जेवणांच्या पंक्ती उठत. आणि म्हणून या परिसराला अल्पावधीमध्ये यात्रेचं स्वरूप आलं. वृत्ती जात्री असा उल्लेख प्रभुचरित्रात केलेला आहे. शिदोरीची यात्रा असा त्याचा मराठीतला अर्थ. ही शिदोरीची यात्रा, ही वृत्ती जात्री तिथं त्या आंबील कुंडावर संपन्न होऊ लागली. कल्याणला ही बातमी कळाली. आणि मग सर्व कल्याणवासी, मातोश्री बय्यम्मा, मामा, हनुमंत दादा, नरसिंह तात्या म्हणजे श्री प्रभूंचे धाकटे भाऊ, हे 3 भावंड, हनुमंत, श्री माणिक प्रभू आणि नरसिंह तात्या, हे सर्व कुटुंबीय त्या ठिकाणी त्या अमृतकुंडाशी आले. इथे एक गोष्ट ऐकण्यासारखी आहे श्री प्रभू चरित्रामधली. श्री प्रभूंनी कल्याणी सोडल्यानं तेव्हा त्यांचे 2 सवंगडी त्यांच्या सोबत होते. पण त्या परिसरात वाघाची डरकाळी त्यांनी ऐकली आणि ते घाबरून परत आले. हे मित्र प्रभूंसोबत एकदा डोंगरावर फिरत होते परत येण्यापूर्वी. तेव्हा एक फकीर तेथे आला आणि त्या फकीराने प्रभूंच्या त्या 2 सवंगड्यांना भाकरीचा एक तुकडा व कुत्रीचं दूध खायला दिलं. भाकरीचा तुकडा आणि कुत्रीचं दूध खायला दिलं. आता हा काही खायचा पदार्थ नाही. भाकरीचा तुकडा एक वेळ ठीक आहे, पण कुत्रीचं दूध काय? त्यांना उंबळवाणं वाटलं आणि त्यांनी ते खायचं नाकारलं. पण प्रभूंनी मात्र तात्काळ त्या पदार्थांचा स्वीकार केला आणि त्यांनी तो प्राशनही केला. प्रभूंना दूरदृष्टी होती. दिसावं लागतं. काय चांगलं आणि काय वाईट याचा विवेक करता आला पाहिजे. श्री प्रभूंना दिव्य दृष्टी होती आणि त्यांनी ओळखलं की हा भडंग अवस्थेमध्ये फिरणारा फकीर दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात श्री दत्त आहेत. श्री दत्तांचा साक्षात्कार त्या परिसरामध्ये श्री प्रभूंना झाला. दत्तात्रेयांनी म्हणजे त्या फकीराने प्रभूंना एक झोळीही दिली आणि ती झोळी घेऊन नंतर प्रभूंनी फार मोठं कार्य नंतरच्या काळामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. ही झोळी पुढं महाप्रसादाचं एक विराट स्वरूप घेऊन निर्माण झालेली आपल्याला दिसते. म्हणतात ना, देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. त्या 2 सवंगड्यांकडे ती दृष्टी नव्हती, पण श्री प्रभू तर साक्षात चतुर्थ दत्तावतारच होते. आता या क्षेत्री प्रभूंचा निवास साधारणतः 6 महिने राहिला आणि इथून शिष्य संप्रदायाची निर्मिती. आज माणिकनगरचा शिष्य संप्रदाय संपूर्ण देशभरामध्ये, जगभरामध्ये पसरलेला आहे. या शिष्य संप्रदायाचाही प्रारंभ याच 6 महिन्यांच्या वास्तव्यामध्ये झालेला आपल्याला दिसतो. काय स्वरूप होतं प्रभूंच्या कामाचं? भक्ताचं दुःख निवारण करणं, रोग बरा करणं, पिशाच्य बाधा दूर करणं, दारिद्र्य घालवणं, एखाद्याला पुत्रप्राप्ती होत नाही तर त्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देणं. संकटात असतात म्हणजे लौकिक सुख दुःख जे आहेत, या लौकिक सुख दुःखांपासून